संकेत आहे। तर बिहार निकालानंतरच्या या प्रतिक्रिया आपल्याला पाहिजेत, पण नाशिकमधून एक मोठी अपडेट आहे। नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। महात्मा नगर परिसरात बिबट्यानं नागरिकांवर हल्ला केलाय आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळतेय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बिबट्या नागरी वस्तीमध्ये येण्याचं आणि नागरिकांवर हल्ला करण्याचं प्रमाण वाढतंय। 2 दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीनं बिबट्यानं हल्ला केला होता। तर पुणे जिल्ह्याचा जुन्नर पट्टा जो आहे किंवा त्या परिसरातला जो भाग आहे तिथे सुद्धा बिबट्यानं अनेक जीव घेतलेले आहेत, पाळीव प्राणी मारलेले आहेत। एका चिमुकलीला सुद्धा बिबट्यानं कालच उचलून नेलं, जिचा मृत्यू झाला आणि आता नाशिकमधून ही अपडेट समोर येतेय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, सध्याचं स्टेटस काय आहे बिबट्याचं? त्याला पकडण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत आणि किती लोक जखमी झाले? महात्मा नगर परिसर आहे, महात्मा नगर, पारिजात नगर या परिसरामध्ये बिबट्या थोड्या वेळापूर्वी आढळून आलेला होता। या बिबट्याने 2 ते 3 जणांना जखमी केलेला आहे। त्यामध्ये वन विभागाच्या एका अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे। आपण आता दृश्यामध्ये बघत आहोत, हे एक घर आहे, घराचा दरवाजा उघडा आपल्याला दिसतोय आणि याच घरामध्ये सध्या बिबट्या लपलेला आहे। पुढच्या बाजूला एक पान स्टॉल आहे, पानाची टपरी आहे आणि त्यांचंच हे घर असल्याची माहिती आहे आणि या घरामध्ये म्हणजे तिथे बसणाऱ्यांवर हल्ला करून बिबट्या आतमध्ये शिरलेला होता। त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी, त्याला जेरबंद करण्यासाठी म्हणून वन विभागाचे अधिकारी या घराच्या दिशेने गेले होते। मात्र त्याच वेळेस बिबट्या बाहेर आला आणि त्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील जखमी केलेला आहे। त्यामुळे 2 ते 3 जण जखमी झाल्याची अद्याप माहिती मिळते। परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की या घराच्या चहूबाजूने वन विभागाचे अधिकारी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी देखील दाखल झालेले आहेत। संपूर्ण पद्धतीने अशा स्वरूपाची जाळी लावली जात आहे, जेणेकरून बिबट्या त्या घरातनं जर बाहेर पडला तर तो इथून अधिक बाहेरच्या बाजूला येऊ नये। आता त्याला इथे तात्पुरतं बंदिस्त करण्यामध्ये यश आलेले आहे, परंतु अद्याप बिबट्यापर्यंत कुठल्याही वन विभागाचे अधिकारी पोहोचलेले नाहीयेत। त्यामुळे इथून पुढे आणखी किती काळ जातो हे बघणं महत्त्वाचं आहे। चारी बाजूने हे घर आता बंदिस्त झालेलं आहे आणि आतमध्ये जायचं तर बिबट्याचा धोका आहे। त्यामुळे जोपर्यंत बिबट्या थोडासा बाहेर येत नाही आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या टप्प्यामध्ये तो येत नाही, जोपर्यंत त्याला इंजेक्शन दिलं जात नाही, तोपर्यंत बिबट्या जेरबंद होणार नाही। परंतु या घटनेमुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे। नाशिक जिल्हा, नाशिक परिसरामध्ये अनेक वेळा बिबटे हे येत असतात आणि बिबट्यांचा वावर सातत्याने गोदाकाठावर बघायला मिळतो, परंतु ते बिबटे ग्रामीण भागामध्ये किंवा शहरापासून काही दूर अंतर असतात। परंतु हा बिबट्या नाशिक शहरातल्या महात्मा नगर परिसरामध्ये बघायला मिळालेला आहे आणि त्यामुळे आता ह्या बिबट्यावर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याचबरोबर पोलीस देखील लक्ष ठेवून आहेत। नागरिकांमध्ये जसं मी म्हटलं, भीतीचं वातावरण प्रचंड पसरलेलं आहे। मुकुल, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या परिसरामध्ये सध्या बिबट्या आलाय किंवा ज्या घरामध्ये तो गेलेला आहे तिथे आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकवस्ती कितपत आहे? त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय का? कारण बिबट्या जर आक्रमक झाला तर तो आणखी लोकांवर हल्ला करू शकतो। लोकवस्ती हा खरं तर रहिवासी परिसर आहे, त्यामुळे इथे नागरिक आहेत, काही व्यावसायिकांची दुकानं देखील आहेत, काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत। दादा, नेमकी ही घटना काय घडली, केव्हाची घटना आहे? ही आता 10-15 मिनिटापूर्वीची घटना आहे। इथं समोरच आला होता मध्ये आणि त्यांनी नाही का वन विभाग अधिकाऱ्यावरती हल्ला केला आणि तो मागे येऊन निघून गेला परत। किती जण जखमी झाले? याच्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झालेले आहे। आधी नाही का संत कबीर नगर इथं आहे नाही वसात, तिथं पण हल्ला करण्यात आला। त्यांचे व्हिडिओ वगैरे आहेत, व्हायरल झालेले आहेत आता सध्या। बिबट्या नेमका कुठून आला, कोणी सर्वात पहिले बघितला? तो सध्या नाही का 2-3 जणांनी बघितला स्टार्टिंगला, त्याच्यानंतरच कळालं झालं आपल्याला। आपण बघतोय नागरिकांना प्राथमिक माहिती आहे, परंतु आता नागरिकांच्या माध्यमातून पोलिसांना देखील सहकार्य केलं जाते। परंतु जी बघ्यांची गर्दी आता इथे वाढायला लागलेली आहे ती गर्दी कमी करावी अशी मागणी होते, कारण बघ्यांची गर्दी जर वाढली तर तो बिबट्या अधिक बिथरू शकतो, सैरभैर होऊ शकतो आणि त्यामुळे अनुचित प्रकार देखील घडू शकतो। परंतु आता आपण बघतोय की या बाजूने जे लोक या दुकानामध्ये अडकलेले होते, हे ज्या घरामध्ये तो बिबट्या आहे तिथल्या फॅमिलीला गर्दी झालेली आहे, बघ्यांची गर्दी झालेली आहे। पण अर्थात प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे की या परिसरात गर्दी करू नका, बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अपडेट जाणून घेत राहू मुकुल, तुर्तास धन्यवाद आणि या बातमीवरती आपण कायम असू। बिहार निवडणुकीचे अपडेटही आपल्याला पाहायचे एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत रहा एबीपी माझा।